कधी विचार केलाय की एक साधा अनोळखी आवाज आपल्या मनात केवढी भीती निर्माण करू शकतो? आज आपण एका अशाच प्राचीन कथेतून भीती, शहाणपण आणि आपण जे ऐकतो त्यामागचं खरंच सत्य काय असतं हे उलगडणार आहोत. प्रश्न अगदी साधा वाटतोय हो ना, पण याच प्रश्नामुळे एक राजा असा काही निर्णय घेतो की हजारो निष्पाप जीवांचा जीव धोक्यात येतो. चला तर मग पाहूया नेमकं काय होतं हे संकट. तर गोष्ट सुरू होते प्राचीन बनारस शहरात. तिथे राज्य करत होता एक शक्तिशाली राजा ब्रह्मदत्त. सगळं काही ठीक होतं, पण एका रात्री मध्यरात्रीच्या शांततेत त्याला असे काही 8 रहस्यमय आवाज ऐकू आले, ज्याने फक्त त्याचं साम्राज्यच नाही तर त्याच्या मनाची शांतीसुद्धा भंग केली. जरा विचार करा, मध्यरात्रीची शांतता आहे आणि अचानक असं काहीतरी ऐकू येतं जे कधीच ऐकलेलं नाही. राजा ब्रह्मदत्त सोबत नेमकं हेच घडलं. ते आवाज इतके विचित्र आणि अनाकलनीय होते की राजा पुरता घाबरला. त्याला वाटलं, हे नक्कीच माझ्या मृत्यूचे किंवा राज्याच्या विनाशाचे संकेत आहेत. आणि खरं तर त्याच्या मनातली ही भीतीच सर्वात मोठं संकट होती. आणि होतं काय ना, जेव्हा भीती आपल्या बुद्धीवर ताबा मिळवते तेव्हा माणूस कुठलाही सल्ला ऐकायला तयार होतो. राजानेही तेच केलं, पण त्याला जो सल्ला मिळाला तो त्या समस्येपेक्षाही कितीतरी पटीने जास्त विनाशकारी होता. इथे बघा, आपल्याला 2 गोष्टी स्पष्ट दिसतात. एका बाजूला आहे राजाची भीती, जिला काहीच आधार नाही, आणि दुसऱ्या बाजूला त्याच भीतीचा फायदा घेऊन ब्राह्मणांनी सुचवलेला एक अतिशय क्रूर उपाय. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की जेव्हा शहाणपणाची जागा भीती घेते ना, तेव्हा स्वार्थी लोक त्याचा गैरफायदा घ्यायला पुढे सरसावतात. पण या सगळ्या अंधारात आशेचा एक छोटासा किरण होता. तो होता एका तरुण शिष्याचा आवाज. त्याचे गुरु तर मांसाच्या मेजवानीच्या विचारानेच खुश होते, पण या शिष्याने मात्र हजारो जीवांच्या हत्येविरोधात उभं राहण्याचं धाडस दाखवलं. जेव्हा सगळे चुकीच्या मार्गावर चालत असतात ना, तेव्हा कुणाला तरी खरा मार्ग शोधावाच लागतो. आणि या तरुण शिष्याची हीच शोधाशोध आपल्याला घेऊन जाते या कथेच्या खऱ्या नायकाकडे, म्हणजे खऱ्या ज्ञानाकडे. मदत शोधता शोधता तो शिष्य पोचतो राज्याच्या बागेत. तिथे त्याला एक ज्ञानी तपस्वी भेटतात, बोधिसत्व, जे ध्यानात बसलेले असतात. त्याला खात्री होती की हेच ते आहेत जे या अज्ञानाच्या अंधारातून मार्ग दाखवू शकतात. तो त्यांच्या पाया पडतो आणि विनवणी करतो की हा होणारा रक्तपात थांबवा. आता त्या तपस्वीचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ते म्हणतात, हे तरुण ब्राह्मणा, मी कपाळावर शिंग लावून मला सगळं माहीत आहे असं ओरडत कसं फिरू? जर राजाला खरंच प्रश्न पडला असेल आणि तो इथे येऊन मला विचारेल तर मी त्याला नक्कीच सांगेन. म्हणजे बघा, खरं ज्ञान कधीच दिखावा करत नाही, ते शांत असतं. ज्याला गरज आहे त्यालाच ज्ञानापर्यंत यावं लागतं. आणि अखेर ती वेळ येते. राजा स्वतः त्या तपस्वीकडे पोहोचतो आणि इथूनच सुरू होतो कथेतील सर्वात मोठा रहस्यभेद. चला, आपणही ऐकूया त्या 8 भयंकर आवाजांमागचं खरं सत्य काय होतं. सगळ्यात पहिला आवाज ज्याने राजाच्या काळजाचा ठोका चुकवला होता, त्याचा खरा स्रोत काय होता? बोधिसत्व राजाला सांगतात, राजा, तू जो आवाज ऐकलास तो एका बगळ्याचा होता, जो म्हणत होता, एकेकाळी हे तळं इतकं खोल आणि माशांनी भरलेलं होतं की याला बगळ्यांचं घर म्हणायचे. हे माझ्या पूर्वजांचं घर होतं. या शब्दांमागे एक खूप दुःखद कहाणी आहे. म्हणजे बघा, ज्या आवाजाला राजा राज्याच्या विनाशाचं प्रतीक मानत होता, तो आवाज होता एका भुकेल्या बगळ्याच्या विलापाचा. त्याचं तळं सुकून गेलं होतं आणि तो बिचारा फक्त आपल्या घरासाठी आणि अन्नासाठी रडत होता. भीती आणि वास्तव यात केवढं मोठं अंतर असू शकतं, नाही का? बरं, पहिला आवाज होता भुकेचा. आता पाहूया दुसऱ्या आवाजामागे कोणती भावना दडलेली होती. बोधिसत्व पुढे सांगतात की राजाने जो दुसरा आवाज ऐकला तो एका कावळ्याचा आक्रोश होता. ती कावळीन म्हणत होती, अरे देवा, या दुष्ट बंधुरापासून मला कोण वाचवणार? तो माझं घरटं, माझी पिल्लं सगळ्यांना संपवेल. आता माझी मदत कोण करणार? इथेही तेच झालं. ज्या आवाजाला राजा अपशकून समजत होता, तो प्रत्यक्षात एका आईचा टाहो होता. एक आई जी फक्त आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी धडपडत होती. तिची भीती किती खरी आणि नैसर्गिक होती, नाही का? आणि हाच प्रकार पुढच्या आवाजांबाबतीतही होता. तिसरा आवाज होता एका लाकूड किडाचा, ज्याचं खाण्यासाठीचं मऊ लाकूड संपलं होतं. चौथा आवाज होता एका पाळीव कोकिळेचा, जी जंगलातल्या स्वातंत्र्यासाठी तळमळत होती. मग एका पाळीव हरणाचा आवाज होता, त्याला आपल्या कळपाची आठवण येत होती. म्हणजे हे सगळे आवाज धोक्याचे नव्हतेच मुळी, ते तर भूक, आठवण आणि स्वातंत्र्यासाठीच्या तळमळीचे आवाज होते. ठीक आहे, तर 7 आवाजांचं रहस्य तर उलगडलं, पण 8वा आवाज तो ह्या सगळ्यांपेक्षा खूप वेगळा आणि खोल अर्थाचा होता. चला तर मग पाहूया ह्या शेवटच्या आवाजामागे काय दडलं होतं.
राजाला जो 8वा आवाज ऐकू आला होता तो भीतीदायक नव्हता, तर तो परमोच्च आनंदाचा एक उद्गार होता. तो आवाज म्हणत होता, निश्चितच मी जन्माचा अंत पाहतो आहे. मी पुन्हा कधीही गर्भात येणार नाही. ह्या पृथ्वीवरचं माझं शेवटचं अस्तित्व संपलं आहे आणि त्यासोबत माझं सगळं दुःखही. हा आवाज होता निर्वाण प्राप्त झाल्याचा. निर्वाण म्हणजे काय? तर अशी एक दिव्य अवस्था जिथे दुःख, इच्छा, अहंकार काहीच उरत नाही, फक्त परमशांती, जन्ममृत्यूच्या चक्रातून संपूर्ण मुक्ती. याचा अर्थ काय? ज्या आवाजाला राजा सगळ्यात जास्त घाबरला होता तो प्रत्यक्षात कसलाही धोका नव्हता. उलट तो एका आत्म्याला मिळालेल्या परमशांतीचा आणि मुक्तीचा एक आनंदी जल्लोष होता. आणि जेव्हा ज्ञानाच्या या प्रकाशाने राजाच्या मनातला भीतीचा अंधार दूर केला, तेव्हा त्याच्या वागण्यात, त्याच्या कृतीतही एक अफाट बदल घडला. भीतीची जागा आता करुणेने घेतली होती. आणि मग काय, राजाने ताबडतोब तो विनाशकारी यज्ञ थांबवला. सगळ्या प्राण्यांना जीवदान दिलं. एवढंच नाही तर संपूर्ण राज्यात सुरक्षिततेची घोषणा केली आणि त्या प्रत्येक बुद्धाचे अंत्यसंस्कारही सन्मानाने केले. बघा, एका व्यक्तीच्या शहाणपणामुळे हजारो जीव कसे वाचले. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. ह्या कथेच्या मागे एक अजून मोठा उद्देश दडलेला आहे. चला, आता आपण या कथेचा खरा अर्थ काय आहे आणि ती मुळात का सांगितली गेली हे जाणून घेऊया. इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ही संपूर्ण कथा स्वतः भगवान बुद्धांनी कोसलच्या राजाला सांगितली होती. का? कारण तो राजासुद्धा रात्रीच्या वेळी अशाच काही विचित्र आवाजांनी घाबरला होता. यावरून हेच कळतं की अज्ञानातून निर्माण होणारी भीती ही काही आजची समस्या नाही. ती तेव्हाही होती आणि त्यावरचा ज्ञानाचा उपायही तितकाच शाश्वत आहे. आणि आता येतो या कथेचा सर्वात आश्चर्यकारक भाग. या कथेतील पात्र साधीसुधी नव्हती. तो ज्ञानी तपस्वी म्हणजे स्वतः भगवान बुद्ध होते. तो शहाणा तरुण शिष्य म्हणजे त्यांचे प्रमुख शिष्य सारीपुत्त होते. आणि तो घाबरलेला राजा, तो होता त्यांचाच प्रिय शिष्य आनंद. म्हणजे ही कथा त्यांच्याच पूर्वजन्माची एक आठवण होती. शेवटी ही प्राचीन कथा आज आपल्या सगळ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. जेव्हा आपल्यासमोर एखादी अज्ञात, न समजणारी गोष्ट येते तेव्हा आपण काय करतो? भीतीने लगेच शस्त्र उचलतो की थोडं थांबून धैर्याने त्यामागचं सत्य काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो? निवड आपली आहे.